अगदी घरोघरी लाडका बाप्पा आज विराजमान होणार आहे। त्याचमुळे आजपासून ठिकठिकाणी मुंबईमध्ये अनेक मंडळातील गणपती तसंच घरगुती गणपतीचं आगमन सोहळा पाहायला मिळणार आहे। तसंच अनेक मंडळांनी गणरायाचं वाजत गाजत स्वागत केलेलं आहे, मिरवणूक काढली आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बाप्पा येणार याचा आनंद अगदी ओसांडून वाहिलेला पाहायला मिळतोय। हा सगळा उत्साह सध्या आज संचारलेला आहे सर्वांमध्येच, गणेश भक्तांमध्ये, आणि त्याच पार्श्वभूमीवर आज प्रशासन सुद्धा सज्ज आहे। आपण पाहतोय मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये विशेषतः गणरायाच्या आगमनाचं अगदी दणक्यात स्वागत केलं जातं आणि त्यामुळे सगळी मंडळं सुद्धा तयार आहेत। काही नियम सुद्धा प्रशासनाने घालून दिलेत आणि त्या नियमांमध्ये बसूनच मंडळांना गणेशोत्सव साजरा करता येणार आहे। राज्यभरासह अगदी देशभरातच आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि त्यामुळे घरोघरी सुद्धा आज बाप्पा विराजमान होणार आहेत। आपण ही दृश्य पाहतोय, मुंबईचा लालबागचा राजा विराजमान झालेला आपण या दृश्यांमध्ये पाहतोय, तर दुसरीकडे मुंबईच्या गणेश गल्लीचा राजा सुद्धा अगदी आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय। एकूणच रात्रीपासूनच भाविकांच्या इथे दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने दरवर्षी भाविक येत असतात। यंदा सुद्धा मोठ्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि अगदी मध्यरात्रीपासूनच भाविक इथे दर्शनासाठी पोहोचलेत। पुण्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। पुण्यामध्ये सुद्धा बाप्पाच्या आगमनाची अगदी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे इथलं प्रशासन सुद्धा सज्ज आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही महत्त्वाचे नियम आणि अटी प्रशासनाने घालून दिल्या। एकूणच आपण पाहतोय मुंबई आणि पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आहे। त्यामुळे आता सध्याची काय परिस्थिती आहे आपले प्रतिनिधी जाणून घेऊयात त्यांच्याकडनं। सचिन गाड आमचे प्रतिनिधी मुंबईवरून आहेत, तर अक्षय बडवे हे सुद्धा पुण्यावरून आहे। आपण सुरुवातीला जाऊयात मुंबईमध्ये सचिन गाड यांच्याकडे। सचिन, काय सांगाल, सध्याची काय परिस्थिती आहे, कसा उत्साह सगळ्या गणेश भक्तांमध्ये पाहायला मिळतोय? नक्कीच आपण बघतोय की मुंबईचा राजा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळात म्हणजेच गणेश गल्लीच्या बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना पार पडलेली आहे आणि आता काही वेळातच बाप्पाचे सगळे मंडप आहे ते दर्शनासाठी खुलं होईल। आपण बघतोय की पूजा आहे ती पार पडलेली आहे। यंदाचं हे 97वं वर्ष आहे। यंदा उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराचा देखावा या गणेश गल्ली मंडळाने साकारलेला आहे। आपण बघतोय की मंडपाच्या अगदी मधोमध बाप्पाची भव्य अशी मूर्ती आहे आणि त्या शेजारी पूजेची मूर्ती आहे, जिची सध्या पूजा सुरू आहे। मुंबईतील एक नामांकित मंडळ आहे आणि मुंबईच्या लालबाग परिसरात, मुंबईच्या कानाकोपऱ्यात असेल, देशातून असेल, ते गणेश भक्त इथे येतात दर्शनासाठी। या मंडळाला आवर्जून भेट देतात। दरवर्षी मंडळ काही वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो आणि काय वेगळं पण यावर्षी आहे याची उत्सुकता सगळ्याच गणेश भक्तांमध्ये असते आणि आपण बघतोय की यंदा मंडळाने उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराचा देखावा साकारलेला आहे। आता काही वेळातच दर्शनाला पूर्ण मंडप जो आहे तो खुला केला जाईल। संपूर्ण या परिसरामध्ये गणेश गल्लीच्या मैदानात हा गणेशोत्सव साजरा होत असतो। महाकाल मंदिर आहे उज्जैनचं, त्याची भव्य प्रतिकृती इथे साकारण्यात आलेली आहे आणि जो दरबार इथे केलेला आहे त्या दरबारात बाप्पा विराजमान झालेले आपल्याला उद्या काही वेळात बाप्पाच्या दर्शनाला इथे बाप्पाची मूर्ती ही दर्शनासाठी खुली केली जाईल। अगदीच सचिन, अगदी उत्साहपूर्ण वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे। या संदर्भातला सगळा आढावा तुमच्याकडून घेणार आहोत। आता आपण जाऊयात पुण्यामध्ये। पुण्यात अक्षय बडवे आपले प्रतिनिधी आहे। अक्षय, काय सध्याची परिस्थिती आहे? आपण मुंबईचं ऐकलं, कसा उत्साह या सगळ्या गणेश भक्तांमध्ये आहे, कशी तयारी आहे? पुण्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? खरं तर पुण्याच्या गणेशोत्सवाला एक वैभवशाली परंपरा आहे आणि तीच जपलेली आहे। मी सध्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या बाहेर आहे आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर गणेशाची प्रतिष्ठापना जी आहे ती काही वेळाने होणार आहे, पण तत्पूर्वी जे भाविक आहेत ते या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। प्रमुख मंदिर जे आहे ते फुलांच्या आरासाने सजवलं आहे। मूळ मूर्ती जी आहे ती आता काही वेळाने बाहेर येईल आणि याच ठिकाणाहून जवळ असलेल्या ज्या डेकोरेशनचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी विराजमान होणार आहे। फक्त दगडूशेठ गणपतीच नव्हे तर पुण्याचे मानाचे गणपती जे आहेत, ज्यामध्ये कसबा गणपती असेल, जोगेश्वरी असेल, तुळशीबाग असेल, गुरुजी तालीम असेल आणि केसरीवाडा असेल, या मानाच्या 5 गणपतींना
गणपतींना पण एक प्रमुख महत्त्व असतं। मुहूर्तावर या सगळ्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा होत असते आणि यानंतर खरं तर पुण्याचा गणेशोत्सव जो आहे तो खऱ्या अर्थाने साजरी करायला सुरुवात होते। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती आज सकाळपासूनच दगडूशेठच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते। काही वेळात मूळ मूर्ती जी आहे ती मुख्य मंदिरातून बाहेर येईल, ज्या ठिकाणी नगाडा वादन होईल, पारंपरिक वाद्य वाजवले जातील, ढोल ताशा पथक असेल। एकंदरीतच आज सकाळपासूनच चैतन्याचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि दगडूशेठ असेल इतर गणपतींचं दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसतेय। मोहिनी, एकूणच संपूर्ण जय्यत तयारी सगळ्या मंडळांकडून आज केली गेलेली आहे। धन्यवाद सचिन, धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।